नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. केस गळती आणि आळशीपणा या विषयावर ज्योतिषशास्त्राच्या मदतीनं आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी. गुरुजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र थोडक्यात तुमची प्रेक्षकांना ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेत. संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांचे अनेक सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की केस गळती हा नॅचरल आणि कॉमन समस्या आहे सगळ्यांमध्ये, तर बऱ्याच लोकांना जास्त केस गळतीचा त्रास होतो. ज्योतिषशास्त्रात यावर काही उपाय आहे का? सगळ्यात आधी जे केश गळताय किंवा झडताय हं, हं. याच्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे कारक ग्रह जे आहेत हं. ते राहू, बुध आणि शनी. जर कुंडलीमध्ये राहू, बुध आणि शनी हं. तुमच्या बरोबर नाही आहे, म्हणजे त्याची स्थिती क्रूर झालेली आहे किंवा गोचरमध्ये त्यांची स्थिती ठीक नाही आणि त्यांचा प्रभाव जर तुमच्यावर चांगला नाही आहे, तर निश्चितपणे तुमचे केश गळणं, झडणं हा एकदम कॉमन होऊन जाणार. आणि कधी कधी काय असतं की खूप जास्त जर गळले तर त्यांच्या मेडिकली उपचार पण आपल्याला भेटत नाही. त्यात काय, माणसं जर पूर्णपणे म्हणजे केश गेले तर त्याचा मानसिक तणाव वाढतो. आणि स्पेशली हं, हं. जर ते आपली महिला वर्ग जे आहेत, जर त्यांच्यासोबत यासारखी प्रॉब्लेम झाली तर त्यांना खूप तणाव वाढतो. अच्छा. तर आपण ठीक आहे, मेडिकली उपचार करता ते केलंच पाहिजे, पण ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही बुध, राहू आणि शनीचे जर उपाय केले हं, हं. तर तुमचे केश गळणार नाही आणि जे काही तुम्ही औषध वगैरे तुम्ही घेताय, जे काही ट्रीटमेंट घेताय, त्याचा प्रभाव पण वाढून जातो. तर काय करायचं तुम्हाला? नंबर 1, दर बुधवारी गौला तुम्ही म्हणजे गाईला तुम्ही काय करू शकता की अख्खा हिरवी मूग तुम्ही मंगळवारी भिजवून द्या आणि गायला तुम्ही बुधवारी खायला द्या. हा तुम्ही तोपर्यंत करा जोपर्यंत तुमच्या समस्या समाधान होत नाही. नंबर 2, दर शनिवारी पिंपलाच्या झाडाच्या खाली जाऊन तुम्हाला 7 फेरी म्हणजे परिक्रमा करायचं तुम्हाला. आणि नंबर 3, ते राहूचा खूप चांगला उपचार सांगतो. जे दर्पण म्हणजे शिशा जे राहतो तिथं तुम्ही छायादान करा, म्हणजे तुम्हाला स्वतःचं तोंड बघायचं आणि बुधवारी किंवा शनिवारी हे तुम्हाला कोणत्याही गरजू माणसाला तुम्हाला दान करायचं. तर यासारखे जर तुम्ही उपाय केले तर तुमची कुंडलीमध्ये स्थित जे राहू, शनी आणि बुधची जे युती आहेत हं, हं. किंवा त्यांच्या जे दोष आहे ते निश्चितपणे दूर होणार आणि तुमच्या जे प्रॉब्लेम जे सुरू झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. फक्त म्हणजे चिंता आणि तणावग्रस्त व्हायचे, त्याच्यात समाधान शोधून घ्या आणि या समाधान म्हणजे जे ग्रहांच्या समाधान जर तुम्ही केलं तर लवकर तुम्हाला औषधी किंवा जे काही तुम्ही करताय त्याचा लाभ तुम्हाला खूप लवकर भेटतो. निश्चितच. गुरुजी, केस पांढरे होणं आता कोणत्याही वयोगटात, म्हणजे आता असं नाही होत आहे की साधारण वय झाल्यानंतरच केस पांढरी होत आहेत. पण आता लहान मुलांपासून केस पांढरे होण्याच्या समस्या आहेत. तर काही लोकांचे केस खूप लवकर देखील पांढरे होतात. तर याचा आणि ग्रहांचा काही संबंध आहे का? हो, संबंध आहे निश्चितपणे. म्हणजे राहूचा संबंध आहे, ऑलरेडी मी सांगितलं. शनीचा संबंध आहे, बुधचा संबंध आहे, मंगलचा संबंध आहे. हं, हं. पण आजकाल जे तुम्ही आता सांगितलं हा एक खूप चिंतनीय विषय आहे की खूप लहान लहान म्हणजे जे मूलबाळ असतात त्यांचे केश पण सफेद होऊन हं, जातात. हं. आणि ठीक आहे, ट्रीटमेंट करणं हा एक वेगळा विषय आहे. पण जर 2-4 केस जर सफेद झाले आणि म्हणजे ते खूप आता लहान आहे, हं, हं. तर हा एक चिंतनीय विषय आहे. तर काय करायचे त्यासाठी? इमिडिएट उपाय करायचे. तर तुम्ही काय करा, शनिवारी हं, हं. तिळचा तेल म्हणजे जर तू केशांमध्ये लावलं तर केश पांढरे होणार नाही आणि जे थोडेफार जे झाले ते पण निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान भेटेल.
म्हणजे कधी कधी काय असतं की प्रकृती अनुसार हं. जर काम होत नाही, म्हणजे ते जे केश जे सफेद होत आहे, जर वय झाली तुमची खूप जास्त आणि मग तुमचे केस सफेद होऊ लागले, ते ठीक आहे, एक कॉमन थिंग. हं. पण लहान लहान मुलांना जर त्यांना हे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे ते हं. प्रकृती अनुसार नाही आहे, काही ना काही प्रॉब्लेम त्यांची कुंडलीमध्ये पण आहेत. तर त्यासाठी तुम्ही जर हा जे उपाय सांगितला ते केला ना, तर निश्चितपणे तुम्हाला समाधान भेटणार. निश्चितच गुरुजी, आपल्याला एक अमरावतीवरून फोन आलेला आहे मीना यांचा. मीना, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. आपला प्रश्न विचारा. गुरुजी नमस्कार. हा, नमस्कार. खूप खूप आशीर्वाद. बोला. माझा मुलगा आहे पंकज घोगरे हो. आणि त्याची पत्नी आहे पूजा घोगरे. मला यांना तुम्ही डेट ऑफ बर्थ सांगा यांच्या. तर 3 नोव्हेंबर हा, 91 1991. ठीक आहे. आणि जन्मवेळ? जन्मवेळ 9:15 रात्री PM. आणि जन्म ठिकाण काय? अमरावती. ठीक आहे. यांना सगळ्यात पुत्र प्राप्ती केव्हा होईल? सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो की मेन प्रॉब्लेम म्हणजे जे मुख्य समस्या जे आहेत ते खूप प्रयत्न करताय आणि काही मेडिकल प्रॉब्लेम पण नाही आहे, पण तरी अपत्य त्यांना होत नाही. हा एक मूल समस्या आहे यांची. ठीक आहे. आणि तुमचा प्रश्न पण तेच आहेत की कधीपर्यंत अपत्य होईल. तर मी सांगतो, पितरांच्या खूप भयंकर कोप आहेत. म्हणजे मागच्या 15 वर्षामध्ये जे तुमच्या घरी लोक जे मेलेले आहेत, ठीक आहे, त्यांच्यामुळे हा पितरदोष लागलेला आहे. तर पितरदोषचा समाधान नाही, त्यांना प्रसन्न करायचा. म्हणजे तुमच्या मुलाच्या हाताने दर अमावस्येला तुम्ही काय करा, एक ब्राह्मणाला काहीतरी वस्त्र दान करायला तुम्ही त्याला सांगा. नंबर 2, दर अमावस्येला तुम्हाला पिंपलाच्या झाडाखाली जाऊन मुलाला सांगायचं की गायचं दूध, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचं आणि त्याच्यातून तुम्हाला तर्पण म्हणजे तिथं टाकायचं तुम्हाला. ठीक आहे. आणि नंबर 3 तुम्हाला काय करायचं, जर कधीच वेळ भेटला ना तर 7 दिवस श्रीमद भागवतच्या पारायण, ते कोणीही म्हणजे कुणालाही सांगा, तर श्रीमद भागवतच्या संस्कृत पारायण आपल्या घरी ठेवा. हे 3 काम केल्यानंतर तुमच्या घरी अपत्य होऊन जाणार आहे. आणि याचे जे योग आहे ते मागच्या 1.5 वर्षापासून निरंतर सतत चालू आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. 2 अपत्याचे योग पण आहे तुमची मुलाची कुंडलीमध्ये, म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त हा परेशानी जे चालू आहे त्याच्यामुळे थोडासा अडचणी आलेली आहे, त्या अडचणीला तुम्हाला लवकर दूर करा. ओके सर. खूप खूप हा, बोला. दुसरा प्रश्न विचारू शकतो का सर? विचारू शकता तुम्ही, बोला ना. सर, मी म्हणजे कोणता व्यवसाय करायचा हे म्हणजे हे करू की ते करू, म्हणजे प्रत्येक म्हणजे व्यवसाय करायला बघते, पण यश कशात येत नाहीये. नक्की कोणता करायला पाहिजे मी? म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय तुम्ही स्वतः? हा. अच्छा, काय नाव तुमचं? माझं मीना घोगरे आहे. ठीक आहे. सिंह राशी. आणि मला डेट ऑफ बर्थ सांगा, तुमची जन्मतारीख काय? 5/7/69. आणि जन्म ठिकाण? आपलं वडगाव, धामणगावच म्हटलं तर ते धामणगाव रेल्वे. ठीक आहे. आता मी एक विषय सांगितला होता तुम्हाला की जे पितरांचा जे आशीर्वाद आहे ना ते आजकाल भेटत नाही. म्हणजे तुम्हाला पितरांचा थोडासा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही जर आजपर्यंत काही सुरू केला तो बरोबर चालला नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण खूप आली आणि याच्या पुढेही तुम्ही काय सुरू करणार त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होणार आहे. तर काय करा, तुम्ही जे पितृदोषसाठी जे उपाय मी सांगितले ना त्याच्यामध्ये तुम्हाला पण भागीदारी हे करायच्या. आणि हे पितृदोष एकदा शांत झाला ना नंतर तुम्ही सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्हाला सुरुवात करायच्या ना, ती मी एक सांगतो, शुक्ल पक्षमध्ये सुरुवात करायच्या तुम्हाला. आणि ज्या दिवशी करायच्या ते गुरुवारी कोणतंही काम तुम्ही सुरू केलं ना तुम्हाला कधीच असफलता भेटणार नाही, त्याच्यामध्ये यश मिळणार. आणि शुक्ल पक्षमध्ये तुम्ही हे सुरुवात करा. फक्त हे 2 विषय लक्ष ठेवा आणि करा तुम्ही सुरुवात. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. कशामध्ये सर, कशामध्ये मला यश येईल?
जे विषय जे आहेत की तुम्ही कपड्यांचं काम करू शकता, तुम्ही खाद्य उद्योगमध्ये काम करू शकता तुम्ही, आणि शिक्षणमध्ये काम करू शकता. हा जे 3 व्यवसाय आहे ना, ते हा, तुम्ही हा. म्हणजे एकही कोणताही तुम्ही लाईन चूज केली त्याच्यामध्ये तुम्हाला जबरदस्त यश भेटणार. ओके खूप सर. खूप आशीर्वाद. धन्यवाद मीनाताई आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की बरेच लोक खूप आळशी असतात आणि आळसामुळे त्यांना काम करण्याची इच्छा होत नाही. तर ज्योतिषशास्त्रात यावर काय नेमका उपाय आहे का? जे लोकांना काम करताना आलस्य वाटतं हं, हं. आणि खूप काही आपण घरात पण बघतोय की आमची जी महिला भगिनी त्यांना पण कधी कधी असं वाटतं बघ काम करायची इच्छा होत नाही. हं, आणि हं. खूप काही लोकांना म्हणजे रोज असं वाटतं आणि खूप काही लोकांना कधी कधी असं वाटतं. तर काय असतं की शनी म्हणजे याच्या जे कारक ग्रह जे आहेत ते शनी आहेत. जर कुंडलीमध्ये शनीची ग्रहचाल बरोबर नाही आहे, शनी वक्री आहे, कसं काय शनीची चाल एकदम खूप मंद आहे. हं, हं. म्हणून जर शनी तुमची कुंडलीमध्ये बरोबर नाही आहे, तर तुम्हाला निश्चितपणे त्याच्या प्रभावामुळे खूप आलस्य, प्रमाद तुम्हाला येणार. नंबर 2, शनीची स्थिती तुम्हाला चांगली करायच्या हा तर एकदम बरोबर आहे, पण सोबत तुम्ही सूर्य उपासना नक्की करा. कसं काय सूर्य जे राहतो तो सूर्यामुळे तुम्हाला ऊर्जा भेटते. प्रतिरोज दररोज तुम्ही मुलांना पण सांगा आणि तुम्ही स्वतः पण ज्या ज्या लोकांना आलस्य वाटतो म्हणजे सकाळी ते उठत नाही, त्यांना जाग येत नाही वेळेवर, तर तुम्हाला काय करायचं ते सूर्यदेवची उपासना करा. तुम्ही सूर्यदेवाला अर्घ द्या, म्हणजे जे आपण पाणी देताय तसं सूर्यनमस्कार करा, तर तुम्हाला तेज आणि ऊर्जा तुम्हाला भेटणार. नंबर 2, ज्या लोकांना जास्त आलस्य प्रमाद येतो त्यांना काळा रंग ते अवॉइड करायचे, म्हणजे ते घालायचं नाही. जास्त आणि जास्त तुम्ही ऑरेंज कलर म्हणजे जे नारंगी कलर जे आहेत त्याच्यामध्ये ऊर्जा राहते, पिवळा कलर जे आहे त्याच्यामध्ये ऊर्जा राहते, तर यासारखे तुम्ही कपडे घाला. नंबर 3, दर शनिवारी शनिदेवची उपासना तुम्हाला करायच्या आणि छायादान पण करा. छायादान कसं? तुम्हाला एक पात्र घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडासा मोहरीचं तेल टाका आणि त्याच्यामध्ये स्वतःचं तोंड बघा आणि तोंड बघून तुम्हाला ते दान करायचं. तर याला आपण छायादान म्हणतात. ते छायादान करा. तर हे उपाय केल्यावर आणि शनीची स्थिती चांगली झाली, तर निश्चितपणे तुमचं जे आलस्य, तुमचं जे प्रमाद ते निश्चितपणे दूर होणार आणि तुम्हाला आलस्यामुळे कधीच त्रास होणार नाही. कसं काय? आलस्यामुळे खूप काही लोकांना खूप जबरदस्त त्रास होतो. म्हणजे त्यांना अनएक्सपेक्टेड लॉसेस होऊन जातात. ते कधीच वेळेवर कुठेही पोहोचत नाही. त्यांची लोक वाट पाहत आहेत, त्यांचे लोक वेट करताय, म्हणून त्यांना खूप त्रास होतो. तर आलस्यामुळे, प्रमादामुळे कधी-कधी पूर्ण भविष्य माणसाच्या अंधारमध्ये पडून जातो. तर तुम्ही याच्यावर लक्ष द्या, उपाय करा आणि समाधान घ्या. निश्चितच. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की काही लोकांना झोपेत स्वप्नात भीती वाटते. मुलांसोबत ते जास्त घडतं. तर यावर काही उपाय आहे का? हो, खूप काही लोकांना आपण हं, हं. माझ्याकडे पण खूप प्रश्न येतात, "गुरुजी, माझा मुलगा आहे छोटासा, तो खूप घाबरतो आणि त्याला म्हणजे तो रात्री झोपला, की लगेच तो एकदम घाबरून जातो." ते काय असतं, कधी-कधी जे खूप लहान मुलं आहेत, ते तर तुम्हाला बोलू शकत नाही. त्यांनी काय पाहिलं हं. स्वप्नात, काय त्यांनी बघितलं, ते तुम्हाला सांगू शकत नाही. पण ते दचकून जातात ते. तर काय करायचे त्यासाठी, दर बुधवारी दूर्वा घ्या, त्यांच्या हात लावा. जर ते जास्त लहान असेल तर त्यांच्या हात लावा आणि त्यांच्या हाताने तुम्ही गणपतीजीला ते दूर्वा चढवायचा. नंबर 2, थोडंसं हळदचं पाणी घ्या आणि दूर्वानी जर त्यांच्या डोक्यावर थोडासा तुम्ही शिंपडला, तर हा उपाय करून पण तुम्हाला लाभ होणार. नंबर 3, जे गोमती चक्र असतात, ते गोमती चक्रवर काय करायचं, गोमती चक्रवर तुम्ही थोडंसं सिंदूर लावा. पण ते सिंदूर जर हनुमानजीची जी मूर्ती त्याच्यावर आपण जे चोला चढवताय, तर ते जे चोलाचं जे सिंदूर आहे, जर तो तुम्ही लावला तर जास्त तुम्हाला लाभ होणार आहे. ते गोमती चक्रवर थोडंसं लाल सिंदूर लावा आणि त्याचा एक तावीज बनवून द्या आणि तावीज तुम्ही मुलाला मंगळवारी किंवा पौर्णिमाच्या दिवशी तुम्हाला गळ्यात घालायचं आहे. तर त्याला कधीच भीती वाटणार नाही, कधी तो स्वप्नात घाबरणार नाही आणि आरामाने त्याची झोप लागणार. निश्चितच हा उपाय खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला पुण्याहून एक फोन आलेला आहे शारदा यांचा. शारदाजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. आपला प्रश्न विचारा. अ,
माझं नाव शारदा आहे. मला माझ्या मुलीबद्दल बघायचं होतं, मुलीचं. तिच्या जन्मतारीख सांगा बेटा. 14 मार्च 2011. आणि जन्मवेळ काय? 9 ते 9:30च्या दरम्यान आहे. रात्रीचा. सोमवार. आणि जन्म ठिकाण? म्हणजे माझ्या तिकडे माहेरचं मालेगाव म्हणून आहे, तिकडेच झाले तिचं दवाखान्यात. हो 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 हो. खूप छान. तुमची खूप अपेक्षा आहे. तुमची जी मुलगी आहे ना, तिच्याकडून खूप अपेक्षा आहे तुमची. आणि हो. ती पण कॅरियरबद्दल तिला पण थोडासा म्हणजे कन्फ्युजन आहे. म्हणजे हे करायचं की ते करायचं, काय करायचं, ती आतापर्यंत तिच्या कन्फ्युजन गेलेला नाही आहे. ठीक आहे. हो. तर मी हा. एक सांगतो तुम्हाला, 2026 म्हणजे पुढच्या वर्षी आणि मार्चपासून हिचा टाईम खूप चांगला होणार आहे. आणि हो. तिची जॉबबद्दल तिला कुठूनही चांगली ऑफर पण येणार. तर तुम्ही एकच काम करा, तिच्यावर हो. थोडासा लक्ष द्या आणि ती जे कन्फ्युजनमध्ये आहे ते कन्फ्युजन काही ठेवायचं नाही आपल्याकडे. तुम्ही फक्त तिला एक उपाय सांगा. दर सोमवारी महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन पंचगव्य म्हणजे दूध, दही, मधू, तूप हा. आणि हे 5 वस्तू म्हणजे गंगाजल, ते 5 हा. वस्तू एकत्र करून आणि ते महादेवचे पिंडवर चढवायचे आणि तिथे एक दिवा लावायचा. ठीक आहे. तर त्याचं जे बरं. मन आहे तो एकाग्र होऊन जाईल, काही कन्फ्युजन तिच्या मनात राहणार नाही. आणि नंबर 2, दर सोमवारी ते सफेद चंदन राहतो ना, सफेद चंदन, ते सफेद हो. चंदन इथं लावायचं. जे आज्ञाचक्र आहे ना आपलं, इथं सफेद चंदन लावायचं. ते सफेद हो. चंदन जे आहे ते चंद्रमाच्या कारक आहेत. आणि दुसरा, राहूचा एक खूप चांगला उपाय आहे. राहू संशय पैदा करतोय. राहूमुळे माणसामध्ये जे कन्फ्युजन राहते ना, त्याच्यामुळे राहते. त्याच्या राहूचा उपाय हे केला ना, तर केल्यानंतर तुम्हाला काही संशय, काही कन्फ्युजन राहणार नाही. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. ओके. ती चिडचिड पण भरपूर करते ना, म्हटलं त्याच्यामुळे पण बघायचं होतं. आणि तेच जॉबचं वगैरे पण विचारायचं होतं बघा, तिचं. चिडचिडपणा जे आहेत ना, ते चंद्रमा आणि राहू, जे मी तुम्हाला एक उपाय सांगितलाय ना, चंदन जे लावायचं, ते राहूसाठी आणि चंद्रमासाठी. ते हो. जर केला ना, तर चिडचिडपणा निश्चितपणे दूर होऊन जाणार. काही टेन्शन घेऊ नका. खूप खूप आशीर्वाद बेटा तुम्हाला. ओके. धन्यवाद. धन्यवाद शारदाताई, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, आपण प्रश्नांवर येऊया. माझा पुढचा प्रश्न असा आहे की घरी असं दिसून येतं की काही मुलं स्वभावाने खूप हट्टी असतात. ते काहीही ऐकत नाहीत आणि सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे करतात. यावर काय उपाय आहे का? हो, एकदम बरोबर. आता यांच्यावर प्रश्न त्यासारखा होता. म्हणजे चिडचिड करतात. आजकाल खूप मुलं चिडचिड करताय, खूप रागिष्ट स्वभाव त्यांच्या, ते काही ऐकत नाही. हा खूप सारखी प्रॉब्लेम आले. तर काय करायचं, जर घरात चिडचिडापण आहेत, तर यासाठी जे चंदन आहे ना, सफेद चंदन तुम्ही याचा उपचार खूप काही प्रकार पद्धतीने तुम्ही करू शकता. मी सांगतो. नंबर 1, चंदन तुम्हाला धारण करायचं. आणि जे सफेद चंदन आहेत ना, ते सफेद चंदनमध्ये भरपूर गुण असतात. सफेद चंदनचा पावडर तुम्ही पाणीमध्ये टाकून आणि जर महादेवच्या पिंडवर तुम्ही लावला आणि किंवा त्रिपिंड, जे आपण त्रिपुंड लावता असं, ते जर त्रिपुंड तुम्ही चंदनच्या लावलं ना, तुमच्या राहू आणि चंद्रमाचा दोष दूर होत आहे. नंबर 2, पौर्णिमाच्या दिवशी म्हणजे मुलांना, ज्या मुलांना जास्त चिडचिड होते, ज्या त्यांचे आईवडील खूप म्हणजे त्यांना खूप त्रास होतो त्याच्यामुळे, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करा, पौर्णिमाच्या रात्री थोडासा गायचं दूध घ्या, त्याच्यामध्ये थोडे तांदूळ टाका आणि जसं आपण सूर्यदेवाला अर्घ्य देतोय ना, तसं चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा. आणि नंबर 2, एक पात्र घ्या, ताट घ्या, त्याच्यामध्ये थोडासा गायचं दूध टाकायचं आणि ज्या मुलाला जास्त चिडचिड होतंय ना, त्याच्या तोंड त्या ताटमध्ये बघायचं त्याला. आणि नंतर त्या दूधला तुम्ही कुत्र्याला पाजू शकता. जर असं केलं ना, निश्चितपणे मुलाची जी चिडचिड आहे, जे रागिष्ट स्वभाव आहे, त्याच्यामध्ये शांती भेटणार. निश्चितच गुरुजी, तुम्ही हे जे उपाय सांगितले ते खूपच महत्त्वपूर्ण आहेत आणि आमच्या प्रेक्षकांना या सगळ्याचे खूप छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्यासाठी. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. ओम श्री रबर्च समायशम आरोग्यम महाविदाचनम महिते धनम धान्यम पशुम भपुतलाम शत संवत्सरम दीर्घमायु. खूप खूप आशीर्वाद. तर भाग्य परिवर्तन या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.